सियावर रामचंद्र की जय. वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात आपल्या दोन पुतण्यांची, नवजात पुतण्यांची भेट घेऊन वाल्मिकी ऋषींचा आशीर्वाद घेऊन शत्रुघ्न आपल्या स्वारीवर निघालेला आहे, आपल्या मोहिमेवर निघालेला आहे. वाल्मिकी ऋषींच्या आश्रमानंतर त्याची पुढची भेट आहे ती महर्षी च्यवनांची. या च्यवनांच्या आश्रमात तो जातो. च्यवन 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 हा शब्द आपण सारखा ऐकतोय, महर्षी च्यवन. आणि तुम्हाला एक शब्द माहीत असेल बघा, च्यवनप्राश. म्हणजे वेगवेगळ्या आयुर्वेदिक वस्तूंचं एकत्रीकरण करून केलेला पदार्थ. तर महर्षी च्यवन यापैकीच एक होते, म्हणजे त्यांनी या सगळ्या गोष्टीचा शोध घेतलेला होता. चलो असू द्या, मला त्या मुद्द्यावर नाही थांबायचं आहे, अडकायचं आहे. महर्षी च्यवनांच्या आश्रमामध्ये शत्रुघ्न जातोय. मग शत्रुघ्नाला महर्षी च्यवन काही सूचना करतात. ते म्हणतात की आता तू माझ्याकडं आलास तेव्हा लवणासुराच्या मधुवनात मथुरा नगरीमध्ये आलेला आहेस. आता या मथुरा नगरीमध्ये आल्यानंतर तुला लवणासुराशी युद्ध करायचं आहे. लक्षात ठेव, रामचंद्रांनी तुला सांगून ठेवलंय युद्ध कसं करायचं आहे. लवणासूर महाशक्तिशाली आहे, त्याच्याकडे भगवान शंकराचा शूल आहे. या शूलासहित तू त्याला पराभूत करू शकणार नाहीस. जेव्हा त्याच्याकडे शूल नसेल तो आपल्या भक्षाच्या शोधार्थ, कारण हा नरभक्षक आहे, ऋषीमुनींचा भक्षक आहे, बाहेर पडलेला असेल तेव्हा त्याच्याकडे शूल नसतो. त्याच वेळी तुला थांबून त्याला मारावं लागेल. तो बाहेर असतानाच तुला आव्हान करावं लागेल, तेव्हा तो तुझ्या कचाट्यात सापडेल आणि तुला त्याला मारवता येईल. च्यवन ऋषींनी सर्व प्रकारचे मार्गदर्शक सूचना त्याला केलेल्या आहेत आणि शत्रुघ्न आता लवणासुराचा वध करण्यासाठी सज्ज आहे. वेगवेगळ्या मार्गाने लवणासुराच्या साम्राज्यावर आघात करायचा, त्याच्या सैन्यशक्तीला दुर्बल करायचं, हे प्रयोग चाललेले आहेत. लवणासूर आपल्या दिव्य शक्तीमुळे लक्ष पण देत नाही काय होतंय आणि काय नाही. त्याला माहित आहे आपण गेलो की संपणार आहे पुढचा सगळा. आणि त्याला याची पण भीती नाही आहे की कुणी अयोध्येतला राजकुमार आलाय, कारण अयोध्येच्या राजांना, यापूर्वीच्या राजांना पराभूत करण्याची क्षमता लवणासुरात होती, त्याने केलेलं होतं. म्हणून तो त्याला पण घाबरत नाहीये की अयोध्येतलं कोणी आले. त्याला माहीतच नाही की आता अयोध्येत फक्त अयोध्येचे लोक नाही आहेत, अयोध्येत क्षीरसागरातून आलेला भगवान विष्णू आहे आणि त्याच्यासोबतची लोक आहेत. कधी कधी काय असतं ना, माणसाला लक्षात नाही येत. म्हणजे आपल्याकडे होत नाही का ते, आपलं एक नवीन वाक्य आलंय बघा, ये नया भारत है, ये नया भारत है. भारतातली लोक काय करणार असा प्रश्न पडून अनेक अतिरेकी, दहशतवादी, भिन्न भिन्न प्रकारचे लोक भारतात घुसण्याचा प्रयत्न करतात, भारताला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. पण आता भारतात त्यांच्याकडून पराभूत होऊन पराभूत मानसिकतेचे लोक नाही आहेत. आता भारतात प्रति आक्रमण करणारी माणसं आहेत, पराभूत करणारी माणसं आहेत, याची जाणीवच त्यांना नसते. लवणासुराचं काम त्या यवनासुरासारखंच झालंय. पाकिस्तानातला यवनासुरच नव्हतो, उगीच घुसतो, उगाच आपल्या लोकांना मारतो. राक्षस काय करतात बघा, लवणासूर काय करायचा, कारण नसताना घुसायचा आणि मारायचा. आणि हा यवनासूर काय करतो, कारण नसताना घुसतो आणि मारतो. शेवटी देवच ठरवतो. नराचं काम नाही तेव्हा नरेंद्र येतो आणि हा नरेंद्र त्या यवनासुरांना मारू लागतो. तसा इथे लवणासुराला मारायला देवानी आपलाच अंश पाठवलाय शत्रुघ्न. त्याला याची कल्पनाच नाहीये. आक्रमणावर आक्रमण चालू आहेत आणि अशा वेळी लवणासूर आपल्या भक्षाच्या शोधामध्ये बाहेर पडलाय. सोबत शूल नाहीये. हा बरोबर प्रसंग शत्रुघ्नानं ओळखलाय आणि युद्धभूमीवर समोर येऊन शत्रुघ्नानं त्याला आव्हान करायला सुरुवात केली आहे. अरे लवणासुरा, असा भेकडासारखा लपून लपून काय बसतोस, आपल्या नगरीत सुरक्षित काय बसतोस, हिम्मत असेल तर लढायला ये.
अयोध्येचे राजा प्रभू श्रीरामचंद्र यांचा धाकटा बंधू दशरथपुत्र शत्रुघ्न तुला युद्धासाठी आव्हान करतोय. चल ये, युद्धाला समोर ये. शत्रुघ्नाच्या वारंवार होणाऱ्या आव्हानाने लवणासूर जरासा संतापतो. असं कोणी म्हटलं ना, तुझ्या दम नाही का, तुला जमत नाही का, की राग येतो. तसाच राग लवणासुराला आलाय आणि लवणासूर शत्रुघ्नाच्या समोर उभा आहे. खरं तर अवाढव्य असलेला लवणासूर आणि त्याच्या समोर शत्रुघ्न ही काहीच म्हणजे दोघांची तुलनाच होऊ शकत नाही. हा कोवळा सुकुमार लहान मुलगा आणि तो असा अवाढव्य राक्षस. लवणासुराने विचार केला, याला मारायला फार वेळ लागणार नाहीये, त्याची शक्ती बघता फार काय करू शकेल ह्यातला भाग नाही. लवणासुराने आपल्या एका हाताने एक विशालतम वृक्ष उपसला युद्धभूमीवरचा आणि गर 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 फिरवून शत्रुघ्नाकडे मारला. एवढा विशाल काय वृक्ष अंगावर पडल्याबरोबर शत्रुघ्न बेशुद्ध होऊन पडतो. एका वारातच शत्रुघ्न बेशुद्ध होऊन पडतो. तिथेच युद्धभूमीवर तो कोसळलेला आहे. सगळ्यांना काय झालंय कळत नाहीये. शत्रुघ्नाच्या जवळपासचे लोक शोकग्रस्त झालेत. ते सगळा वृक्ष हटवावा, त्याला वाचवावं या प्रयत्नात आहेत. जवळपास निचेष्ट पडलेला शत्रुघ्न बघून लवणासुराची खात्री पटते की हा गेलाय, हा मेलाय. विकट हास्य करतो. मला फार आव्हान देत होता का, फार आव्हान देत होता. आता हा असा पडला या युद्धभूमीवरती की हा मला काहीच करू शकणार नाही. आणि मग नगरात जाऊन आपला शूल घेऊन युद्धभूमीवर येण्याचा विचारच तो सोडून देतो. काय गरज आहे जायची नगरात? जर इथे हा मरून पडलाय, आपला मुख्य शत्रू जो आव्हान द्यायला आला होता, जो युद्ध करायला आला होता, तो मरून पडलाय, तर काय गरज आहे? इथेच त्याची चूक होते. तो ज्या कार्यासाठी बाहेर पडलाय, ज्या कामासाठी बाहेर पडलाय, म्हणजे आपलं भक्ष्य शोधण्यासाठी, चांगल्या लोकांना मारण्यासाठी, त्या कामात तो मग्न होतो. शोधू लागतो आपल्या भक्ष्याला, कोणाकोणाला आपल्याला खाता येऊ शकेल. तोवर शत्रुघ्नाची मूर्छा दूर होते, तो शुद्धीत येतो आणि त्याला आठवतं की रामचंद्रांनी आपल्याला अमोघ बाण दिलेले आहेत, ज्या बाणांचा वापर करून शूल नसलेल्या वेळेत आपण लवणासुराला संपवू शकतो. शत्रुघ्न रामचंद्रांनी दिलेल्या बाणांचं स्मरण करतो. ते बाण त्याच्याजवळ उपस्थित होतात. धनुष्याची प्रत्यंचा ताणून त्या अमोघ बाणाला लवणासुरावर फेकलं जातं. शूल जवळ नसलेला लवणासूर अक्षरशः त्या बाणांनी घायाळ होऊन युद्धभूमीवर कोसळतो. लवणासुराचा अंत झालेला असतो आणि या अंतासोबत सगळी पृथ्वी आनंदलेली असते. ज्या क्षणी लवणासूर युद्धभूमीवर कोसळतोय, ज्या क्षणी लवणासूर युद्धभूमीवर कोसळतोय, त्या क्षणी मथुरा नगरीतील त्याच्या भव्य प्रासादात शिवाचा असलेला शूल अदृश्य होतो आणि तो भगवान शिवाच्या मूळ त्रिशूळामध्ये जाऊन समाविष्ट होतो. आता या लवणासुराचे प्राण आणि शक्ती दोन्हीही संपलेलं आहे. लवणासुराच्या पतनानंतर त्याच्या भयात असलेली प्रजा सुद्धा मोकळेपणाने शत्रुघ्नाचं स्वागत करते, कारण प्रजेला चांगलं राज्य हवंय ना. कसं आहे, ममता राजावर नसते हो. ममता राजाकडे असलेल्या शक्तीवर असते. ममता नसते, ते भय असतं. ममतेच्या नावाखाली वापरलं गेलेलं भय असतं. भयबिन प्रीत कहा म्हणतात ना, तसं आहे ते. राजाचं भय आहे, ते भय ममतेत कन्वर्ट करून दाखवावं लागतं ना, म्हणून ते तसं असतं. आणि ज्या क्षणी राजा किंवा राक्षस पडतो, मृत्युमुखी होतो, तो पदावरून पाय उतार होतो, त्यावेळी भय संपते आणि त्या भयासोबतची ममता दाखवायची गरज उरत नाही. तुम्हाला कळलं असेल. म्हणजे मला काय म्हणायचं, ते आत्ता जी लोक बाहेर पडतायत ते त्यामुळेच बाहेर पडतायत. या लवणासुराच्या राज्यात जाऊन
त्याचा राज्यकारभार आपल्या ताब्यात घेतो, त्याच्या आसनावरती शत्रुघ्न विराजमान होतो आणि त्या नगरीची व्यवस्था लावण्यामध्ये गर्क होतो. या प्रसंगानंतर पुढे काय काय होणार आहे, शत्रुघ्न रामाची भेट कशी होणार आहे आणि ही कथा पुढे कशी सरकत जाणार आहे ते पाहूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.